अयोध्येमध्ये सध्या भाविकांचा महापूर पाहायला मिळाला। या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत महाकुंभ अभ्यासक प्रणव गोखलेजी जोडलेत। प्रणवजी, पुढारी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आपण ज्या प्रकारे पाहतोय सकाळपासून ज्या प्रकारे आपल्याकडे अपडेट येत आहेत त्याप्रमाणे भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते आहे। भाविकांचा महापूर त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे। 1 कोटी भाविक आतापर्यंत त्या ठिकाणी त्यांनी कुंभस्नान केल्याचं कळतंय। याचं सर्व व्यवस्थापन नेमकं कशा प्रकारे करणं आवश्यक वाटतंय? हॅलो, आवाज आवाज येतोय? बोला, आता येतोय आपला आवाज, बोला। हा हा याचं व्यवस्थापन ऑलरेडी जे केलेलं आहे ते इतकं उत्तम अप्रतिम आहे। स्थानिक प्रशासन असेल, राज्य प्रशासन असेल किंवा अन्यही स्थानिक स्वराज्य संस्था, या सगळ्यांनी जे व्यवस्थापन केलेलं आहे, कारण इतक्या कोटी लोकांचं तिथे व्यवस्थापन होणं, नुसतं खाण्यापिण्याची राहण्याची व्यवस्था नाही तर सांडपाणी किंवा ह्या सगळ्याचीही जी उत्तम व्यवस्था तिथे झालेली आहे ती खरंच वाखाणण्याजोगी आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं, भारताचा जो आध्यात्मिक पिंड यातून आपल्याला दिसतोय। म्हणजे असं वाटतं की अध्यात्म धर्म ह्याच्यापासून समाज दूर चाललाय की काय, पण एवढ्या मोठ्या संख्येवर जेव्हा लोक मंडळी तिथे जमतात आणि इतकं उत्तम व्यवस्थापन दातृत्व भावनेने लोक पुढे करताना आपल्याला दिसत आहेत, त्यातून कुठेतरी भारताचा आत्मा, भारताचा पिंड हा अजूनही तितकाच आध्यात्मिक धार्मिक आहे हे आपल्याला अनुभवाला येतं। अगदी प्रणवजी, एक महत्त्वाचा मुद्दा हा आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात गर्दी त्या ठिकाणी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। अगदी कोटीच्या घरात भाविकांची संख्या पोहोचली आहे। या दरम्यान एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो, तो म्हणजे सुरक्षेचा। तर त्या ठिकाणी या सर्वांसंदर्भात नेमकं सुरक्षेसाठी कशा प्रकारचं नियोजन सध्या करण्यात आलंय? सुरक्षा व्यवस्था म्हणजे आपण वेगवेगळ्या वाहिन्यांवरूनही बघतोय की पोलीस असेल, अगदी तटरक्षक दलं असतील किंवा पाण्यातून ज्या ज्या काही दुर्घटना घडू शकतात त्या सगळ्यांसाठी तिथे व्यवस्था तैनात केलेली आहे आणि ती पुरेशी आहे। म्हणजे आतापर्यंत कुठलाही असा अपघात झालाय किंवा असं ऐकिवात तरी नाही, त्यामुळे या सुरक्षा व्यवस्थाही उत्तम आहेत, याबद्दल वाद नाही। म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणावरच्या या कुंभमेळ्याला, म्हणजे ज्याला पूर्ण कुंभ असं म्हटलं जातंय, त्यासाठी सुरक्षा व्यवस्था सर्व प्रकारची ही स्थानिक प्रशासनाने दिलेली आहे। म्हणजे आता अजून त्याच्यात सूचना करण्यापेक्षा आहे त्या मंडळींनी सहकार्य करणं हे फार महत्वाचं आहे। सगळ्यांनी प्रशासनाने सुरक्षा व्यवस्था ठेवावी यापेक्षा आपण सुरक्षित राहणं, आपल्या सुरक्षेची हमी आपण घेणं हे अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं। नाही, नेहमीच अत्यंत महत्त्वाचं आहे। आपण स्वतःची काळजी घेणं, स्वतःची जबाबदारी घेणं आवश्यक आहे। मात्र या व्यतिरिक्त आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा प्रणवजी, की मागेच 2 घटना महाकुंभ मेळाव्यात घडल्या होत्या की 2 ठिकाणी आग लागल्याचं कळलं होतं। तर त्या ठिकाणी अशा प्रकारची परिस्थिती होऊ नये, अशी घटना घडू नये, यासाठी दक्षता घेण्यासाठी काय करणं आवश्यक आहे? कारण इतक्या मोठ्या प्रमाणात संख्या असल्यानंतर अशा प्रकारची घटना घडल्यानंतर त्याला आवरणं अत्यंत कठीण असतं। हो, म्हणजे अशा 2 दुर्घटना घडल्या हेही खरं आहे, पण एक त्यातली फार महत्वाची गोष्ट की जी हानी, जीवितहानी, आर्थिक वित्तहानी ही होते, तिच्यावरही तात्काळ नियंत्रण केलं गेलं। आता ह्या गोष्टी कशामुळे घडतात तर अनेक वेळा व्यक्तिगत पातळीवर जी प्रणवजी, मी सावधगिरी आपल्याला काही बाळगायला क्षणासाठी थांबवतोय। आपण आपल्याशी असेच जोडलेले राहा। धनंजय मुंडे बोलतायत, थेट जाऊया। मुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब